अमेरिका आता ग्रीनलँड ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे, कारण याबाबत व्हाईट हाऊसमधून मोठं विधान समोर आलंय. अमेरिकेनं ग्रीनलँड ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यास नाटो धोक्यात येणार, कारण डेन्मार्क नाटोचा सदस्य आहे. पण आता व्हेनेझुएलावर हल्ला केल्यानंतर लगेच अमेरिकेला ग्रीनलँड का ताब्यात घ्यायचं? आणि जर अमेरिकेनं युद्ध सुरू केलंच तर अमेरिकेसाठी फारसं सोपं जाणार की अवघड जाणार? सर्व काही या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. अमेरिकेनं पुन्हा एकदा जगाला हादरवणारे संकेत दिले आहेत. ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याची इच्छा अमेरिकेनं उघडपणे व्यक्त केली आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे की ग्रीनलँड अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ते साध्य करण्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत. अगदी लष्करी बळाचा वापर केला जाऊ शकतो असे संकेत सुद्धा देण्यात आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी सुद्धा ग्रीनलँड विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र यावेळी भाषा ही अधिक कठोर आहे. ट्रम्प म्हणतात, ग्रीनलँडच्या आसपास रशियन आणि चीनी जहाजाची वाढती उपस्थिती अमेरिकेसाठी थेट धोका आहे. पण प्रश्न असा आहे, ग्रीनलँड आहे तरी कुणाचा? ग्रीनलँड हा डेन्मार्कचा स्वायत्त प्रदेश आहे. तो नाटोचा भाग आहे आणि तिथे आधीच अमेरिकेचा थुले एअर बेस आणि डॅनिश लष्कर तैनात आहे. ग्रीनलँडकडे स्वतःचं सैन्य नाही. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी डेन्मार्क आणि नोटावर आहे. या देशांची लोकसंख्या केवळ 57,000 इतकीच आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मात्र असं म्हणतात की आम्हाला हल्ला करायचा नाहीये, ग्रीनलँड विकत घ्यायचा. पण युरोप याला मान्यता देत नाहीये. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनीसह अनेक युरोपियन देशांनी स्पष्ट सांगितलंय, ग्रीनलँड विक्रीसाठी नाही. त्याचा निर्णय जो आहे तो फक्त ग्रीनलँडचे लोक घेऊ शकतात. बरं, डेन्मार्कच्या पंतप्रधानांचा इशारा काय याबाबत? तर त्यांचं म्हणणं असं आहे की जर अमेरिकेनं नाटोच्या सदस्य देशावर हल्ला केला तर संपूर्ण नाटो व्यवस्था कोसळेल. आता सतत नाटोचा उल्लेख 3-4दा मी केला. हे नाटो काय बाबा, जरा तेही आधी समजून घेऊयात आणि त्यानंतर मग अमेरिकेला ग्रीनलँडमध्ये एवढा रस काय तेही जाणून घेऊया. तर नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. ही एक आंतरराष्ट्रीय लष्करी आघाडी आहे. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये युती आणि आघाडी असते तसं. नाटोची स्थापना 1949 साली झाली. यामागचा मुख्य उद्देश एकच, एका देशावर हल्ला झाला तर तो सर्व सदस्य देशांवर हल्ला मानायचा. आज नाटोमध्ये 31 देश आहेत, ज्यात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा आणि इतर युरोपियन देशांचाही समावेश आहे. नाटोचं मुख्यालय हे ब्रुसेल्स, बेल्जियम इथं आहे. नाटो थेट युद्ध सुरू करत नाही, पण सदस्य देशाच्या सुरक्षा, संरक्षण आणि स्थैर्यासाठी एकत्र उभं राहतं. चला आता जाणून घेऊयात की अमेरिकेला ग्रीनलँडमध्ये काय एवढा रस आहे बाबा. तर कारण असं आहे की ग्रीनलँड हे आर्टिकमधील सामरिक प्रवेशद्वार आहे. रशिया चीनवर नजर ठेवण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. दुर्मिळ खनिजांचा प्रचंड साठा देखील इथं आहे आणि भविष्यातील नवे सागरी व्यापार जे काही मार्ग आहेत ते इथूनच जातील. ग्रीनलँडवरील नियंत्रणामुळे अमेरिकेला या मार्गावर वर्चस्व मिळालं तर आर्टिक प्रदेशामध्ये रशिया आणि चीनच्या प्रगतीला तोंड देताना त्याला मदत होईल. याबाबतचा पुरावा देखील इतिहासामध्ये मिळतो. तो कसा? जेव्हा दुसरं महायुद्ध झालं तेव्हा ग्रीनलँडवर नियंत्रण नव्हतं, त्यामुळे अटलांटिक महासागर हा किलिंग ग्राउंड बनला होता. आणि आज जग पुन्हा एका नव्या संघर्षाच्या उंबरठ्यावर येऊन उभं आहे, ज्यामुळे आता ग्रीनलँडसाठी अमेरिका काय करू शकतो हे येता काळच सांगेल. मात्र याचा परिणाम हा संपूर्ण जगावर होणार आहे आणि तो काय होणार आहे हे आता येता काळच सांगेल. कारण दुसऱ्या महायुद्धानंतरच्या 8 दशकानंतर ग्रीनलँडचं महत्त्व अचानक वाढलं आहे. मोठे युद्ध झाल्यास ग्रीनलँडवर नियंत्रण ठेवणारे देश अटलांटिक समुद्र मार्गावरील नियंत्रण मिळवू शकतात. जगात आता पुन्हा लवकरच तिसरं महायुद्ध होणार का असा प्रश्न यातून उपस्थित होतोय. आणि त्यात भारतानं काय केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात नवीन एका ग्लोबल अपडेटसह. नमस्कार.